क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। देवळा लेखी आश्वासनानंतर स्मशानघाट लक्षवेधी उपोषण मागे। देवळा तालुक्यातील राहुड घाटातील वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रेस क्लब उमराणे व चिंचवे ग्रामस्थांनी छेडलेले लक्षवेधी उपोषण शनिवारी दुपारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले। राहुड घाटातील तीव्र उतार व वळणामुळे गेल्या अनेक वर्षापासून शेकडो अपघात घडले असून आतापर्यंत असंख्य निष्पाप जीवांचा बळी गेलाय। 15 दिवसापूर्वीच या ठिकाणी गॅस टँकर उलटल्याने भीषण अपघात झाला होता। याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी हनुमान मंदिराजवळ प्रतिकात्मक स्मशानघाट उभारून उपोषण सुरू केले होते। राहुड घाटातील तीव्र वळणावर सरळ रस्ता करावा, चिंचवे गावाजवळ वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण व उड्डाण पूल करावा, रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे बसवावेत। या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी श्रीकांत ढमे, समद सय्यद, महेंद्र सूर्यवंशी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन 15 दिवसात तातडीच्या उपाययोजना तसेच कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी डीपीआरचे काम युद्धपातळीवर करून प्रस्ताव पाठविला जाईल असे आश्वासन लेखी आश्वासन दिले। त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले। उपोषणाला सुरुवात चिंचवेचे माजी उपसरपंच नानाजी मोरे यांच्या हस्ते करण्यात आले। उपोषणात बाळासाहेब देवरे, नंदन देवरे, विनोद पाटणी, योगेश पवार, सतीश पवार, संदीप देवरे आदींनी सहभाग घेतला। प्रतिकात्मक स्मशानघाट, वैकुंठ रथ व 2 रुग्णवाहिका या ठिकाणी उभ्या केल्याने उपोषण अधिक लक्षवेधी ठरले। चिंचवेच्या सरपंच वैशाली पवार, उमराणे बाजार समितीचे सभापती देवानंद वाघ, राजेंद्र जाधव, शरद पवार आदींसह शेकडो नागरिकांनी उपोषणाला पाठिंबा दिलाय। दरम्यान उपोषणस्थळी देवळा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार कैलास निकम, सर्कल गजानन डोके तसेच देवळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सार्थक नेहते यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी तैनात होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे, देवळा। राहुड घाट मृत्यूची वाट हे म्हणायला कारणही तसंच आहे। हा जो घाट आहे हा खरोखर मृत्यूची वाट बनलेली आहे, हा सापळा आहे। या ठिकाणी आतापर्यंत जर बघितलं गेलं तर गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी सारखे वारंवार अपघात या ठिकाणी घडतात। ज्या वेळेस अपघात घडतो त्यावेळेस आम्ही या ठिकाणी पोहोचतो आहोत, पण त्या माध्यमातून आम्ही शासनाला जाग आणण्याचा, आवाज उठवण्याचा अनेक वेळा काम केलं, परंतु या ठिकाणी कोणी साधं लक्षही द्यायला तयार नाहीये। निवेदन स्वीकारलं जातं, आश्वासनं दिले जातात, परंतु या ठिकाणी कोणी त्या ठिकाणी फिरकून बघत नाही। आणि वारंवार होणाऱ्या अपघातांमध्ये माझे अनेक बांधव, आजपर्यंत गेलेले वाहन चालक, प्रवासी अनेक जण या ठिकाणी मृत्यूच्या सावटाखाली गेले। कित्येक घरांचे सोहळे झाले, मातंग त्या ठिकाणी झाला, अनेकांचे घर उघडे पडले आणि आज त्यांच्या घराचा उन्हाळा झाला। हा एक नव्हे, दुसरा नव्हे तर तिसरा असे शेकडो अपघात या ठिकाणी घडले आणि शेकडो अपघातांमध्ये प्रशासनाने फक्त बघ्याचीच भूमिका घेतली आणि ही बघण्याची भूमिका आता जीवावर बेतते आहे। आमचे मुलं बाळ चांदवड सारख्या शहरामध्ये शिकायला जातात आणि तिकडनं येईपर्यंत, घरी येईपर्यंत आमचा जीव जागेवरती नसतो। अनेक प्रवासी आहेत, शेतकरी आहेत, माझे मित्र आहेत, अनेक जण या ठिकाणून प्रवास करतात या घाटामधून, परंतु जोपर्यंत घाट त्यांचा पार होत नाही तोपर्यंत त्यांचा जीवात जीव राहत नाही। अशी परिस्थिती या घाटामध्ये निर्माण होते। परवाच्या दिवशी जर बघितलं तर अक्षरशः सकाळीपासून या ठिकाणी अपघाताला सुरुवात झाली, 12 वाजेपर्यंत याच ठिकाणी 5 अपघात या ठिकाणी घडले। 5 अपघात घडल्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडले नाही, प्रशासनाच्या डोळ्यावरती झापड बसली की काय अशीच वेळ या ठिकाणी आता दिसत आहे। आपण जर वेळोवेळी बघतो आहोत की वेळोवेळी निवेदन, मागच्या वेळेस निवेदन आम्ही दिलं गेलं, परंतु त्याची साधी दखलही यांनी घेतली नाही। आणि ज्या दिवशी आता मागे एक मोठी आपत्कालीन स्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती, गॅस टँकर या ठिकाणी पलटी झाला, जो वाहन चालक होता तो जवळजवळ 30 ते 32 तास त्या वाहनामध्ये अडकून बसला। जर आपल्या प्रशासनाकडे, शासनाकडे जर आपत्कालीन स्थितीमध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी आहेत, जर त्या वाहन चालकाऐवजी जर कोणी मोठा माणूस त्या ठिकाणी अडकलेला राहिला असता तर त्याला तिथेच पडू दिला असता का, हा मोठा माझा एक प्रश्न आहे। पूर्ण गॅस खाली केला गेला तोपर्यंत त्या वाहन चालकाला तिथून काढलं गेलं नाही। त्याचा आत्मा त्या ठिकाणी 5 ते 6 तास जिवंत असेल किंवा नसेलही, परंतु त्याच्या मनात जी आज शासनाविषयी जी कुठली तरी गोष्ट सल बोचत राहिली, हा मोठा प्रश्न आहे। आता आम्ही थांबणार नाहीत, आता आम्हाला निर्णय पाहिजे, आम्हाला ठाम आश्वासन, लेखी आश्वासन पाहिजे आणि एकंदरीत किती दिवसाने ते काम चालू करणार आहेत याचं एक आम्हाला लेखी या ठिकाणी आश्वासन हवं आहे।
पर्याय इथला संपत नाही। या ठिकाणी याच्या प्रशासनाच्याच बस या ठिकाणून जातात, शासनाच्या बसेस या ठिकाणून जातात। ज्यावेळेस त्या बसेसमध्ये 30-30, 40-40 प्रवासी त्या बसेसमध्ये असतात आणि जो अपघात घडतो त्यावेळेस त्यांचा जो आक्रोश चालतो ना, त्यावेळेस आमचा इकडे काळीज पिवळटून निघतं, काळीज चिरून त्याच्यातल्या भावना प्रगट होतात। आम्ही पोहोचतो, आम्हाला 2-2 दिवस त्या घटना बघितल्यानंतर मनस्थिती खराब होती आणि ह्याच गोष्टीतून आम्ही कळकळीने प्रशासनाला निवेदन पोहोचवतो, परंतु आमचं कोणीही त्या ठिकाणी दखल घेत नाही। हाच मुद्दा इथं संपत नाही, पुढे आमच्या चिंचव्याजवळही तोच मुद्दा आहे। गेल्या अनेक दिवसापासून आम्ही त्या ठिकाणी पतदीपांची मागणी करतो आहोत। त्या ठिकाणी आता मागे जर बघितलं तर 8 दिवसापूर्वी एक वाहन चालकाला त्या ठिकाणी रात्रीच्या 10-11 वाजेच्या प्रसंगामध्ये त्या अंधारामध्ये त्या वाहन चालकाला मारलं गेलं, त्या ठिकाणी चाकूने भोसकलं गेलं, त्याच्या हातातून पैसे हिसकावले गेले आणि त्या वाहन चालकाचा आक्रोश ज्यावेळेस चालत होता ना त्यावेळेस काळीज फाटून निघत होतं। परंतु त्यावेळेसही आम्ही वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेसही कोणी ऐकलं नाही। आता आम्हाला हे पाणी आता डोक्यावरून जात आहे, आम्हाला त्या ठिकाणी अर्जंटमध्ये आम्हाला हे पतदिवे हवेत, सर्व रस्ते हवे आहेत आणि तिथेही आतापर्यंत अनेक लोकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत। आजपर्यंत त्या घरांमध्ये आज साधं एक कुठलाही धुरही निघताना त्या ठिकाणी दिसत नाही, असेही घर त्या ठिकाणी पोरके झालेले आहेत। किती दिवस आम्ही सहन करायचं, किती दिवस सर्व गोष्टी समजून घ्यायच्या, परंतु आता आम्हाला ह्या गोष्टी समजून घ्यायच्या नाहीत। तातडीने जर याच्यावरती शासनाने दखल घेतली नाही तर इथून पुढचं जे काही आमच्या आंदोलनं होतील हे आम्ही रस्त्यावर करू, रस्त्यावर उतरू। याची दखल आता मात्र प्रशासनाने घ्यावी, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।